हॅलो स्टुडंट्स, आज आपण विद्यार्थी विमा योजना बघणार आहोत. स्टुडंट इन्शुरन्स कशा पद्धतीने असतो. ओके, काय सांगितलंय तुम्हाला, व्यक्ती काय करतात, आपली जी मुलं असतील त्या मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय करायची म्हणून ते उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी त्यांचं काय करतात, विमा उतरवत असतात. आता बघा, जे काही उच्च शिक्षण घ्यावं लागतं त्याच्यासाठी जो काही खर्च येतो तो मोठ्या प्रमाणात असतो. तो कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला जास्तीत जास्त खर्च येतो, तर इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल तुम्हाला असेल, तुम्हाला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल किंवा अभियांत्रिकी स्वरूपाचं शिक्षण घ्यायचं असेल तर तिथं जो काही खर्च येतो तो खर्च हा अतिशय जास्त असतो. ओके, आणि काही व्यक्ती अशा असतात की त्या व्यक्ती तो खर्च पेलू शकत नाहीत आपल्या मुलांच्या शिक्षणाचा. ओके, तो खर्च पेलू शकत नाहीत, त्यासाठी त्या काय करतात, मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांच्या शिक्षणाचा, विद्यार्थी शिक्षणाचा विमा उतरवत असतात. जी व्यक्ती विमा उतरवणार आहे असा विमेदार, त्याचं वय किती आहे आणि त्याच्या विम्याचा कालावधी किती वर्षाचा आहे हे बघून त्याला विमा हप्ता विमा कंपनी देत असते. बघा, विमा हप्त्या हा कशावर अवलंबून असतो, तर विमेदाराचं वय किती आहे आणि विमेदार हा किती कालावधीचा विमा उतरवणार आहे याच्यावरती अवलंबून असतं की विमा कंपनी विमेदाराला किती रकमेचा विमा हप्ता देणार आहे. ओके, व्यक्तीला 18 ते 55 या वयाच्या दरम्यान, बघा, व्यक्तींना 18 ते 55 वयाच्या दरम्यान केव्हाही हे विमापत्र घेता येत असतं. ज्या व्यक्ती असतील, विमेदार असतील, त्यांना हे स्टुडंट इन्शुरन्स किंवा विद्यार्थी विमा जर घ्यायचा असेल, विद्यार्थ्यांसाठीचा वर्षासन विमा घ्यायचा असेल, त्यांचा 18 वयापासून 55व्या वर्षांपर्यंत ते हे विमापत्र घेऊ शकतात. तसेच विमापत्राचा काळ 5 ते 25 वर्ष इतका असू शकतो. विमापत्राचा कालावधी हा 5 वर्षापासून 25 वर्ष इतका असू शकतो. बघा काय सांगितलंय, विमापत्राचा कालावधी हा 5 वर्षापासून 25 वर्ष इतका असू, काय सांगितलं गेले, बघा, जो काही विमेदार असेल त्या विमेदार 18 वयापासून पुढे 55व्या वर्षापर्यंत केव्हाही विद्यार्थ्याचा विमा हा उतरवू शकतो. विद्यार्थी विमापत्र तो घेऊ शकतो. तसेच विमापत्राचा कालावधी हा 5 वर्षापासून 25 वर्ष इतका असू शकतो. बघा, जो काही विमापत्राचा कालावधी असणार आहे तो 5 वर्षापासून 25 वर्ष इतका असू शकतो. विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू जर आला तर विमापत्राचे पुढील हप्ते इथं भरावे लागत नाहीत. लक्षात घ्या, विद्यार्थी विमामध्ये काय सांगितलंय, विमापत्राची मुदत संपण्या अगोदरच जर विमेदाराला मृत्यू आला तर विमापत्राचे पुढील हप्ते जे असतील ते त्याला तिथं भरावे लागत नाहीत. विमापत्राची मुदत संपल्यानंतर विमापत्राची देय रक्कम एका रकमेत एका वेळी दिली जात नाही. बघा काय सांगितलंय, विमेदाराचा मृत्यू झाला तर त्याची जी हप्ते भरलेल्याची देय रक्कम असेल ती एका वेळी विद्यार्थी विमामध्ये ऍट अ टाइम दिली जात नाही. कारण अशी जर रक्कम एका वेळी दिली तर ती अचानकपणे खर्च होण्याची शक्यता असते आणि विमापत्राचा मूळ उद्देश जो असेल त्या उद्देशाला तडा जाण्याची शक्यता असते. म्हणून विमा कंपनी काय करते, ही रक्कम एका वेळी देण्याऐवजी 5 वर्षामध्ये 10 हप्त्याच्या कालावधीनुसार ही रक्कम विभागून दिली जाते. बघा, रक्कम कशी दिली जाते, ऍट अ टाइम दिली जाते का, ऍट अ टाइम दिली जात नाही. ती 5 वर्षामध्ये 10 हप्त्यामध्ये रक्कम काय केली जाते, डिवाइड करून दिली जाते. म्हणजे 6 महिन्याला 1 हप्ता अशा स्वरूपानं ती रक्कम विमा कंपनी देत असते. त्यामुळे शिक्षण जे असेल मुलांचं, त्या शिक्षणाच्या आवश्यकतेनुसार विम्याची रक्कम तिथं उपलब्ध होत असते, जेणेकरून मुलांचं शिक्षण तिथं थांबू नये. आणि ज्या मुलांच्या शिक्षणासाठी विमापत्र घेतलेलं असेल ते ज्या मुलांच्या शिक्षणासाठी विमापत्र घेतलेले असेल त्यास विमापत्र संपण्यापूर्वी जर मृत्यू आला तर पालकांना त्या मुलांच्या जागी दुसरं नाव तिथं घालता येतं. परंतु आपत्य नसल्याने तसं जर शक्य होत नसेल, जर दुसरं आपत्यच नसेल तर दुसरं नाव कुणाचं घालणार हा प्रश्न इथं आहे. जर आपत्य नसेल तर दुसरं मूळ जर शक्य नसेल तर त्या विमापत्रावर भरलेली जेवढी रक्कम असेल त्या रकमेपैकी पहिल्या वर्षातील भरलेली
विमा हप्त्याची रक्कम सोडून बाकी सर्व रक्कम महामंडळ हे विमेदाराला देत असतं. बघा, ज्या मुलाचा विद्यार्थी विमा काढलाय त्या मुलाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या जागेवर दुसऱ्या मुलाचं नाव ठेवता येतं. पण दुसरा मुलगा जर नसेल किंवा मुलगी नसेल तर जी रक्कम विमेदाराने भरलेली आहे ती रक्कम पैकी पहिल्या वर्षी जेवढे हप्ते भरलेले असतील तेवढे हप्ते सोडून बाकीची सर्व रक्कम विमा महामंडळ काय करतं, विमेदाराला परत करतं. आणि सुरुवातीचे 3 वर्ष जर सलग हप्ते भरलेले असतील तर पुढील हप्ते देणे बंद केल्यास विमापत्राची वसुली विमापत्राच्या रूपांतरामध्ये केली जात असते. या पद्धतीने आपण विद्यार्थी विमा इथं बघत आहोत. ओके, देन आज शाळा महाविद्यालयांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही प्रचंड झालेली आहे. बघा, आजकाल काय झालंय, शाळा आणि महाविद्यालयामधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक झालेली आहे, प्रचंड झालेली आहे. हे पाहता शालेय विद्यार्थी असो वा महाविद्यालयीन, हे पाहता शालेय विद्यार्थी असो वा महाविद्यालयीन, त्याला जोखमींपासून संरक्षण असणं आवश्यक आहे. त्यांना जी काही जोखीम असेल त्या जोखमींपासून संरक्षण असणं आवश्यक आहे. कारण मुख्यतः शाळेत जात असताना शाळेमध्ये असताना आणि शाळेतून घरी येत असताना दुर्घटना घडण्याची शक्यता इथे जास्तीत जास्त असते. बघा काय सांगितले, आज शाळा महाविद्यालयामधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे, वाढलेली आहे. आणि हे लक्षात घेता विद्यार्थी असो वा महाविद्यालयीन असो त्याला जोखीम ही जास्तीत जास्त आहे आणि त्या जोखमीपासून संरक्षण घेण्याचा तेवढंच आवश्यक आहे. कारण मुख्यतः शाळेत जात असताना, शाळेमध्ये असताना आणि शाळेतून घरी येत असताना दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते. बघा, शाळेमध्ये जात असताना, शाळेत असताना आणि शाळेतून घरी येत असताना मुलांना जास्तीत जास्त दुर्घटना घडण्याची शक्यता इथं असते. याकरता विद्यार्थी विमा योजना ही उपलब्ध आहे. बघा, मुलांची ही शाळेत जात असताना, शाळेत असताना आणि शाळेतून घरी येत असताना दुर्घटना घडण्याच्या शक्यता ह्या जास्तीत जास्त असतात. याकरिता काय केले गेले, विद्यार्थी विमा योजना ही उपलब्ध केली गेली आहे. ओके, आणि ही पॉलिसी वैयक्तिकरित्या मुलाच्या नावावर पालकांना घेता येते. ही पॉलिसी वैयक्तिकरित्या मुलाच्या नावावरती पालकांना काय करता येते, घेता येते, किंवा शाळा महाविद्यालय यांच्या नावावरही ही पॉलिसी घेता येते. बघा, विद्यार्थी विमा योजना ही पॉलिसी वैयक्तिकरित्या मुलाच्या नावावरती पालकांना घेता येत असते. त्याचबरोबर शाळा महाविद्यालय यांच्या नावावर सुद्धा ही पॉलिसी काय करता येते, घेता येत असते. ओके, या विमा पॉलिसी अंतर्गत बघा, या विमा पॉलिसीमध्ये दावा मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव हजेरी पटावर असणं बंधनकारक आहे. बघा, या पॉलिसी अंतर्गत दावा जर मिळवायचा असेल तर जो विद्यार्थी असणार आहे त्याचं नाव हे प्रेझेंटी लिस्ट मध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. जी काही त्याच्या शाळेची कॉलेजची प्रेझेंटी लिस्ट असेल त्या प्रेझेंटी लिस्ट मध्ये त्या स्टुडंटचं नाव तिथं इन्व्हॉल्व्ह असणं अतिशय आवश्यक आहे. या पॉलिसी अंतर्गत संपूर्ण देशात कोठेही आणि केव्हाही 24 तास विमा संरक्षण मिळत असते. या पॉलिसीमध्ये संपूर्ण देशात कुठेही आणि केव्हाही 24 तास विमा संरक्षण मिळत असतं. बघा, 24 तास विमा संरक्षण देणारी पॉलिसी कुठली, तर विद्यार्थी विमा योजना ही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 25,000 रुपये, 50,000 रुपये आणि 1,00,000 रुपये एवढ्या विमा रकमेची ही पॉलिसी इथं घेता येते. बघा, जी काही पॉलिसी विद्यार्थ्यांसाठी घेता येते ती म्हणजे 25,000 रुपयाची घेता येते, 50,000 रुपयाची घेता येते आणि 1,00,000 रुपयाची सुद्धा घेता येत असते. यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू जर झाला, यामध्ये बघा, विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला किंवा कायमचं संपूर्ण अपंगत्व त्यांना आलं तर संपूर्ण विम्याची रक्कम मिळत असते. यामध्ये बघा, विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला, विद्यार्थ्यांना जर कायमचं अपंगत्व आलं तर त्यांना जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळत असते. या पॉलिसीचं वैशिष्ट्य म्हणजे अपघातामुळे होणारा खर्च इथं परत मिळतो. बघा, या पॉलिसीचं वैशिष्ट्य काय आहे, अपघातामुळे जो काही खर्च होणार आहे तो इथं परत मिळत असतो. यामध्ये विद्यार्थ्याला 24 तासापेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. इथं काय सांगितलंय, विद्यार्थ्याला 24 तासापेक्षा जास्त काळ काय केलं जातं, हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं.
विद्यार्थी विमा योजनेमध्ये विद्यार्थ्याला 24 तासापेक्षा जास्त काळ काय केलं जात असतं, हॉस्पिटलमध्ये दाखल करून ठेवलं जातं. तर येणारा संपूर्ण खर्च विमा रकमेपर्यंत परत मिळत असतो. तर येणारा संपूर्ण खर्च विमा रकमेपर्यंत हा परत दिला जात असतो. ही आदर्श अशी विद्यार्थी विमा योजना आहे. बघा, विद्यार्थी विमा योजना ही कशी आहे, आदर्श अशी विमा योजना आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाने ही योजना लागू करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, प्रत्येक शाळेने आणि महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा विमा योजना लागू करणं आवश्यक आहे. या पॉलिसीचा प्रीमियम अत्यंत कमी असतो. बघा, या पॉलिसीसाठी जो हप्ता असतो तो अतिशय कमी असतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे 1,00,000 रुपयांचा विमा रकमेसाठी 1,25,000 इतका असतो. बघा, काय सांगितलंय, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे 1,00,000 रुपयांचा विमा, 1,00,000 रुपयाचा जर विमा काढायचा असेल तर त्याचा हप्ता किती असणार आहे, 125 रुपये इतका असणार आहे. जर एका विद्यार्थ्यांचा 1,00,000चा विमा जर काढला तर त्याला हप्ता किती येणार, 125 रुपये. 125 रुपये एवढा त्याला विमा हप्ता तिथं येणार असतो. आज वर्षाला एवढी रक्कम म्हणजे दिवसाला फक्त 35 पैसे खर्च. यामध्ये बघा, वर्षाला एवढी रक्कम म्हणजे दिवसाला किती आहे, फक्त 35 पैसे खर्च. एवढे रुपये आपण कुठेही खर्च करतो. एवढे रुपये आपण कुठेही खर्च करतो. मात्र ही विमा पॉलिसी घेतल्यावर विद्यार्थ्यांबाबत यदा कदाचित दुर्घटना जर घडली, लक्षात घ्या, 125 रुपये आज आपण कुठेही खर्च करत असतो. ओके, यामध्ये काय सांगितलंय, ही विमा पॉलिसी आपण घेतली आणि ह्या विमा पॉलिसी आपण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांबाबत कदाचित जर दुर्घटना घडली तर मोठा आर्थिक आधार काय होतो, इथं त्या फॅमिलीला मिळत असतो. मोठा आर्थिक आधार काय होतो, इथं मिळत असतो. ओके, बघा, आपण एका विद्यार्थ्याचा जर विमा काढायचा म्हणलं तर त्याच्यासाठी हप्ता किती येणार, 125 रुपये. आणि 125 रुपये आपण कुठेही खर्च करत असतो. ते 125 रुपये हप्ता भरणं आपल्याला जास्त मोठी बाब नाहीये. परंतु जर विमा पॉलिसी घेतली आणि विद्यार्थ्यांना जर काही दुर्घटना घडली, विद्यार्थ्यांना जर काही नुकसान झालं तर त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार इथं मिळत असतो त्या पॉलिसीचा. ओके, याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्टडी केअर पॉलिसी बनवण्यात आली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्टडी केअर पॉलिसी सुद्धा इथं बनवण्यात आलेली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी स्टडी केअर पॉलिसी सुद्धा बनवण्यात आलेली आहे. यामध्ये
विद्यार्थ्यांच्या वडिलास किंवा आईला विमा संरक्षण दिलं जातं. बघा, विद्यार्थी स्टडी केअर पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांच्या आईला वडिलांना विमा संरक्षण दिलं जातं. हा प्रश्न तुम्हाला MCQ ला विचारला जाणार. ही पॉलिसी 5 ते 70 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि पालकांना घेता येते. बघा, विद्यार्थी स्टडी केअर पॉलिसी ही 5 ते 70 वर्षापर्यंतच्या मुलांना घेता येत असते. या पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना अपघाती जर मृत्यू आला, या पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना जर अपघाती मृत्यू आला किंवा पूर्णतः अपंगत्व आलं तर संपूर्ण विम्याची रक्कम इथं दिली जाते. याशिवाय पालकांचा अपघाती मृत्यू जर झाला तर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिकवणी आणि वसतिगृहाचा खर्च अशी मदत इथं दिली जाते. काय सांगितलंय बघा, विद्यार्थी स्टडी केअर पॉलिसी बनवण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे वडील असतील किंवा त्यांच्या आईला विमा संरक्षण हे दिले जात असतं. ओके, ही पॉलिसी 5 ते 70 वर्षे वयाच्या मुलांना आणि पालकांना घेता येत असते. या पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना जर अपघाती मृत्यू आला किंवा त्यांना अपंगत्व आलं तर संपूर्ण रक्कम इथं दिली जात असते. ओके, संपूर्ण रक्कम दिली जाते. याशिवाय पालकांचा अपघाती मृत्यू जर झाला तर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिकवणी आणि वसतिगृहाचा खर्च, विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिकवणी आणि वसतिगृहाचा खर्च अशी मदत इथं दिली जाते. विद्यार्थी नैसर्गिकरित्या आजारी पडला आणि त्याला इस्पितळात दाखल करावे लागले तरी नैसर्गिकरित्या विद्यार्थी जर आजारी पडला त्याला हॉस्पिटलमध्ये जर न्यावं लागलं तर वैद्यकीय खर्च हा परत दिला जातो. ओके, वैद्यकीय खर्च परत दिला जातो. विद्यार्थी विमा योजनेमध्ये फक्त अपघाती वैद्यकीय खर्च परत मिळत असतो. विद्यार्थी विमा योजनेत फक्त अपघाती वैद्यकीय खर्च हा परत मिळत असतो. तद्वतच या पॉलिसीमध्ये कोणत्याही कारणाने वैयक्तिक उपचारासाठी इस्पितळात दाखल करावं लागतं तर खर्च परत मिळतो. यामध्ये जास्तीत जास्त विमा रक्कम पालकांसाठी 3 लाख रुपये इतकी घेता येते. यामध्ये बघा, जास्तीत जास्त विमा रक्कम ही पालकांसाठी 3 लाख रुपये इतकी घेता येते. या पॉलिसी बरोबरच प्रवासातील सामानाचाही विमा इथं घेता येतो. या पॉलिसी बरोबरच प्रवासातील सामानाचा विमा सुद्धा इथं घेता येतो. विद्यार्थी प्रवासात असताना अपघाताने किंवा निष्काळजीपणाने सामान जर हरवलं, विद्यार्थी हा प्रवासात असेल आणि अपघात झाला आणि त्याचं सामान हरवलं किंवा विद्यार्थ्याच्या स्वतःच्या निष्काळजीपणानं जर त्याचं सामान हरवलं तर यामध्ये नुकसान भरपाई दिली जाते. ही योजना सर्व विद्यार्थ्यांना, विशेषतः वसतिगृहामध्ये जे राहणारे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगाची असते. बघा, विद्यार्थी स्टडी केअर पॉलिसी ही योजना जास्तीत जास्त उपयोगाची कुणाला असते? जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात त्यांच्यासाठी ही योजना कशी असते? जास्तीत जास्त उपयोगाची असते. विद्यार्थी म्हणजे उद्याचे भविष्य आहे. लक्षात घ्या, विद्यार्थी म्हणजेच उद्याचं भविष्य आहे. देशाचे उद्याचे नागरिक आहेत ते. ओके, देशाचे उद्याचे नागरिक आहेत ते. विद्यार्थ्यांसाठी विमा पॉलिसी म्हणजे एक आवश्यक खर्च. विद्यार्थ्यांसाठी विमा पॉलिसी म्हणजे एक आवश्यक खर्च समजून हे संरक्षण पालकांनी घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी विमा हा एक विद्यार्थ्यांसाठी विमा पॉलिसी म्हणजे एक आवश्यक खर्च आहे असं समजून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे? संरक्षण हे घेतलं पाहिजे. एखादा दुर्दैवी प्रसंग विद्यार्थ्यांचे पर्यायाने कुटुंबा भविष्याचे त्यामुळे आर्थिक दृष्ट्या काय होतं? संरक्षण करता येतं. लक्षात घ्या, विद्यार्थी विमा हा किती महत्वाचा आहे. मग ते विद्यार्थी शाळेतील असो किंवा महाविद्यालयातील असो, विद्यार्थी विमा योजना ही जास्तीत जास्त उपयोगी येते. ती म्हणजे जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात त्यांच्यासाठी. ओके, जे काही हॉस्टेलमध्ये राहतात, आपलं घर सोडून इतर राहिलेले असतात त्यांच्यासाठी ही योजना जास्तीत जास्त महत्वाची असते. ओके, विद्यार्थी हे काय असतात? विद्यार्थी हे उद्याचं भविष्य आहे देशाचं. ते उद्याच्या देशाचे नागरिक असतात. त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांसाठी विमा घेणं हे संरक्षण या हेतूने, आपण मुलांसाठी संरक्षण घेतो या विचाराने, ह्या हेतूने त्यांनी विमा हा घेतला पाहिजे. त्याचबरोबर पर्यायाने काय होतं? विद्यार्थ्यांचं संरक्षण होतं, तिथं कुटुंबाच्या भविष्याचं सुद्धा आर्थिकदृष्ट्या तिथं संरक्षण हे होत असतं. सो त्यासाठी विचार करून पालकांनी काय केलं पाहिजे? विमा हा विद्यार्थ्यांसाठी उतरवला पाहिजे. ओके,
यामध्ये तुम्हाला सांगितलंय की किती ते किती वयापर्यंतचे लोक विमा घेऊ शकतात, त्याबरोबर किती रकमेपर्यंतचा 25,000, 50,000, 1,00,000 एवढ्या रकमेचा सुद्धा विद्यार्थ्यांचा विमा घेता येत असतो. ओके. आणि जर एका विद्यार्थ्याला 1,00,000चा जर विमा उतरवला तर त्याचा हप्ता हा 125 रुपये इतका असतो. ओके. सो आय थिंक स्टुडंट इन्शुरन्स क्लिअर आहे. ओके. थँक्यू.